नमस्ते, मी अश्विनी. सई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळ खूप लवकर उठलेली आहे, 5 वाजलेले आहेत. तर बाहेरचं वातावरण अगदी काळोख असं आहे, पण ते काळोखात सुद्धा ना आपली स्वस्तिकची फुलं खूप सुंदर टवटवीत असे पांढरे शुभ्र दिसत आहेत. तर सगळी झाड लोट वगैरे आवरून घेतलं आणि आंघोळही आवरून घेतलं. तर थोडंसं माझं रुटीन दाखवण्याचं मी म्हणजे शेअर करणार आहे तुमच्याशी. तर हे बघा, आंघोळ झाल्यानंतर आधी विंचरून घेत असते. तर दररोज तुम्हाला बुचडा दिसत असेल तर का घालते आंबाडा ते मी सांगते. आंबाडा घातलं ना थोडंसं काय होते, केसांना ताण पडते आणि ताण पडल्याने काय होते, केसामध्ये थोडीशी ताकद वाढते आणि थोडीशी केस गळती पण कमी येते. तर माझा प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे, त्यामुळे मी क्लचर वगैरे लावायचं सोडून दिलेले. कधी तरच क्लचर लावते, नाहीतर मी आंबाडा चालू केलेला आहे आणि अगदी कम्फर्टेबल सुद्धा वाटते. तर साधी क्रीम लावते, फेअर अँड लवली, आणि त्याच्यानंतर इबती असते. तर बरेच ताई म्हणाले की ती इबती कशी लावायची, आज कमेंट आली होती का ताईची. काय नाही, आपल्या हाताला पावडर कसं चोळून लावतो ना, सेम त्याच पद्धतीने चेहऱ्याला अगदी मॉलिश करत लावायचं. हे बघा, अशा पद्धतीने चेहरा फ्रेश झालेला आहे माझा. आणि सकाळी अंधार होता ना, तर सापाचीही भीती असते, त्यामुळे मी अंधारात म्हणजे वैरण असो किंवा भरडा असो ठेवायला जात नाही. गव्हाचं जे चीक काढलं होतं ना संध्याकाळी, खूप आवडीने शेळ्या खातात, बरंच आहे, पौष्टिकच आहे त्यांना. तर तिघांना समान मी देत असते. तर गंगू संगू वगैरे आल्यापासून कुठल्याच गोष्टीची नासाडी नाही आहे घरात. अक्षरशः खरकट असो, राहिलेल्या भाज्या असो, नीट केलेल्या भाज्या असो, जे आपलं पुढं उपडलेलं असतं, गहू ज्वारी वगैरे आपण नीट करताना पुढं जे आलेलं असतं, चाळ चोथा अजिबात कसलंच खराब होत नाही, अगदी आवडीनं खातात. एकदा जर थोडं थोडं जर त्यांना खाऊ घातलं तर 4-5 तास तर निवांत बसतात. ह्या बघा, बहिणी बहिणी जायजुई दोघींची गट्टी इतकी आहे ना, एकमेकाला सोडून बिलकुल राहत नाहीत. थोडंसं तिथलं ना म्हणजे जे काय तिथलं साफसफाई आहे गोट्यातली ते सगळं करून आले. तर बघा, 6:30 वाजले होते. तर आधी म्हटलं चहा ठेवावं. तर आज सईपरीची सकाळची शाळा होती, तर सगळ्यांसाठी चहा ठेवला. हे पण मळ्याला जायचे होते. तर सईपरी का अजून उठल्या नव्हत्या, त्या उठायच्या अगोदर म्हणजे बरेच म्हणजे कामं झाली होती, जसे की चहा म्हणा, नाश्त्याची तयारी, परत देवपूजा केली होती. पण तुळशीला पाणी वगैरे घालायचं ठेवलेलं होतं मी. बघा, जसं हाताखाली काम येईल तसं माझं चालू आहे सकाळी. तर हे बघा, चहा ठेवलेला आहे आणि एका बाजूला आपल्या शेवया आहेत ना, शेवया छान भाजून घेते मी. तर भाजून शेवयाचा उपमा जर केला, सुटसुटीत अगदी मस्त चमकदार असं ना उपमा तयार होतो. सईला काही इतकं आवडत नाही, पण परीला भयानक आवडतं. तर तिला सगळ्या पारंपरिक गोष्टी अगदी आवडीने खाते. म्हटलं बरंच झालं तर करूयाच. त्यांच्यासाठी माझ्यासाठी चहा घेतला आधी. आणि इकडे बघा, जसं आपण उपम्याला रव्याचं घेतो साहित्य, ते सगळं घेतलेलं आहे. आणि खूप छान शेवया भाजल्या होत्या. गडबडीमध्ये मी हळदच विसरले. एकदम परी आली, आई झालं का ग विचारा, त्यावेळेस बघते तर अगदी पांढऱ्या शुभ्र शेवया कशा काय झाल्या. तर परीनं येऊन हळद वगैरे घातली. तर मक्याची कणसं आहे सध्या, झालं आता 15 दिवसांनी मका काढायला येते. पण काही काही मका थोडेसे म्हणजे मागास आहेत, तर कोवळे आहेत, तर ते आणतात सईपरला खायला आमच्यासाठी. तर इथं कुरड्याचं पीठ अदन गरम पाणी करायला मी ठेवले आहे. तर बाजूला कणसं पण सोलायचं चालू आहे. आणि सईपरीची शाळेची म्हणजे तयारी व्हायची घाई. परी म्हणाले की आई मी देते कणसाचं जे काही साल आहे ते. तर शेळ्यांपाशी जायचं म्हटलं, सईपरी अगदी आवडीनं कामं करतात. कमेंट आली होती आज, मी म्हणते तुम्ही लहान मुलांना वगैरे असं कशाला काय नावं ठेवता, किती बाई लहान मुलाचं म्हणजे मुलीचं कौतुक करते. तर एक आई असो, बाबा असो, आजी असो, तुमच्याही घरात तुम्ही तुमच्या मुलांचं कौतुक करत असाल ना, मुलांचं जेवढं तुम्ही कौतुक करता तेवढं मुलं हरकून परत कामं करतात, त्यांनाही बरं वाटतं. मग आता एक आई कौतुक करणारच, आणि ह्यात काय तुम्ही असं म्हणजे मला तर काही वाटत नाही कुठली गोष्ट ह्यात वाईट आहे. तर तुळशीची पण पूजा करून घेतली. तर 7:15 वाजले, सईपरी गेल्या शाळेला. तर 6:15ला माझं कुरड्याचं इतकं सगळं कामं बघत बघत पीठ पण माझं शिजून गेलेलं आहे. तर सविस्तर कृती मी काय दाखवले नाही, कारण की 2-3 दिवस झालं मी लगातार कुरड्याचं सगळं प्रोसेस दाखवते, त्यामुळं आता सगळ्यांना माहिती आहे, म्हणून मी काय आज काय शेअर केलेलं नाही. अगदी साधी सोपी पद्धत आहे कुरड्या घालायची. ज्या ताई आता आजचा व्हिडिओ नवीन बघत आहेत ना,
ते एक 2 दिवसापूर्वीचे व्हिडिओ बघा, तुम्हाला अगदी सविस्तर असं माहिती मिळेल. तर 1-2 ताईंचे आपल्या ना पापड पण खूप छान झालेले आहेत. मी सांगितलं तसं. खरंच मला खूप आनंद झाला की माझ्या पद्धतीनं कोण तर करते आणि चवीला पण खूप छान लागते. आणि मी सहसा सगळ्यांच्याच कमेंटला उत्तर देत असते. काहींची अशी तक्रार असते की ताई तू उत्तर देत नाही, पण तुम्ही तुमचं नोटिफिकेशन चेक करत जावा. तर तिथं रिप्लाय दिलेलं म्हणजे आलेलं असतं, त्यावेळेस तुम्ही बघत जा. तर कपडे वगैरे सगळं धुवून घेतलेले कुरड्या घातल्यानंतर. तर तसंच बघा एका साईडला दळण लावायचं चालू आहे, बाजरीचं दळण. तर खूप टाईम झाला नव्हता, 8:30 वाजले असतील बघा. मी आईने दोघींनीही नाश्ता आणि आणखीन एकदा चहा करून पिलो दोघी. म्हटलं स्वयंपाकाची तयारी पण करावं. तसंच बघा माझं कणिक वगैरे मळून झालेलं आहे, पोळपाट लाटणं वगैरे सगळं धुवून घेतलेले. आणि एका साईडला ना दुर्डी, उलटण, तेल जे काय असतं ते सगळं एकदम काढून घेते, कारण की चुलीवरती स्वयंपाक करत असतो. तर एकदमच मी सगळं साहित्य थोडं थोडं करून नेत असते. लागलंच म्हटलं चला चपात्या बनवावं. चपात्या बनवून झाल्यानंतर काल चिकाचं दूध आटलं होतं ना आमच्या दिरांकडनं, तर किती स्वच्छ धुवून घेतलं. आणि आम्ही दूध वगैरे कोण दिलं तर त्याच्यामध्ये धान्य घालून देतो. आता बघा म्हैस एली आहे ना, तर बाजरीचा गुण खूप असतो. तर बाजरी दिली की म्हशीला दूध पण फुटतं, म्हणून मी किटलीत बाजरी भरून दिली. आणि सकाळचे वाजले होते 9:30. आईंचं इथं हरभरा भरडायचं चाललं. हे बघा हाय तेवढी सगळे स्वयंपाकाची, कुरड्याची, पिठाचा डब्बा सगळं मी घासायला आणलेलं आहे. तर दुपारचे वाजले बघा 1. आईचं माझं जेवण झालं होतं, बटाट्याची भाजी, चपाती, भात, खरडा, मिरचू आणि दही. असं होतं जेवायला. जेवण का दाखवायचं झालंच नाही. तर कंटाळा पण आला होता ना. कुरड्याचं काम करायचं म्हटलं की खरंच खूप थकवा येतो. थोडं कष्टदायकच काम आहे. आले आले बघा डबा बाटली ठेवते त्या का नाही, कुरड्याकडं धावा घेत आहे, सांडगं आणि कुरड्या मोरायला. तर आवडते दोघींना पण. हे बघा अगदी इझिली आपल्या कुरड्या निघतायत. हे बघा. तर तेल वगैरे मी काहीच लावत नाही आपल्या. आणि फडक्यावरती घाला, तुम्ही एखाद्या ठिक्यावरती घाला, किंवा गोणी असते ना प्लास्टिकची, पोतं म्हणतो आपण, जसं की बघा शिवलेलं असतं, त्याच्यावरती तुम्ही हे कुरड्या पापड्या घातल्या तर सहज निघू शकतात. तर सगळी वाळलेली कपडे आत घ्यायचं माझं चालू आहे. 1 वाजता म्हणजे सगळे कपडे. सईला किती जेव म्हटलं, ती काय जेवलीच नाही. कणस खाण्यावर, ताव मारण्यावर तिचं चालू आहे. परीला जेवायला दिले, ती म्हणाली की माझं मी म्हणू बघा दूध चपाती खाल्ले आणि निवांत बसले. म्हणू म्हटले की बघते, तर निसर्गाचं काय तर तिचं निरीक्षण करायचं चालू आहे. ते 3:45 वाजत आले, बरोबर 3:45 वाजलेत बघा. चालू झालंय ना, धुरळा खूप म्हणजे खूप येतो. तर इकडे धुरळाचं काही कारण नाही, पाठीमागे तुम्हाला माहिती आहे भिंत आहे आपल्या चुली जवळची, ही बघा अशी. तरी पण काय माहिती कुठून धुरळा येतोय. मग मी काय करते, दुपारी जेवण झालं खिडक्या लावूनच घेते. आणि आता आले थोडीफार सावली, तर खोबरं वाळत घातलंय आणि कालच्या आजच्या कुरड्या वाळत घातल्यात. तर ते पण आता मला काढायचं आहे. थोडंफार हवा खेळायला म्हणून पण ठेवले. आणि सकाळची डाळ जी आईनं भरडली होती ते पण उन्हाला लावलं होतं. हे बघा काय डाळ आई घेऊन गेलेत बाहेर, तर त्याची डाळ काढायची आहे आम्हाला सगळ्यांना. तर म्हटलं सईपरीला भूक लागली अगदी. तर काय करावं, आधी इथे सगळी भांडी मोकळे केली आणि सकाळची जी आमटी आहे कढईतलं काढून पातेल्यात ठेवली, ती गरम करून घेतली. आता उन्हाळा आहे ना, राहत नाही, त्यामुळे आता सगळ्या भाज्या वगैरे गरम करून ठेवावं लागते. आणि दुपारी सईपरी आल्यानंतर जेवलेच नाही, त्यामुळं बघा चपात्या पण शिल्लक राहिलेल्या, दोघींच्या पण 9च्या चपात्या. आणि कालच्या चिकाच्या वड्या पण आहेत ना, फ्रीजमध्ये ठेवलं, 2-3 दिवस आरामात राहते. आता आपल्या बऱ्यापैकी आता चिकाच्या वड्या संपलेल्या आहेत, छान झाल्या होत्या. तर आता करायचं काय म्हणलं, तर हे बघा एवढ्या चपात्या शिल्लक आहेत, त्यांच्या नावचे तरी शिल्लक आहेत, किमान 4-5 तरी शिल्लक आहेत चपात्या. तर ह्या चपात्याचे बघा खपली गहू किती महाग आहेत. तर ह्या गव्हाच्या चपात्या तुम्ही बनचाल अशा काय चपात्या दिसते ते. तर ह्या चपात्या लाल दिसतात, हे बघा लाल दिसतात ह्या चपात्या, हे चपात्या. तर हे करपवले जरा आईने, जाळ कमी जास्त होतो. तर मी काय करणार आहे, 2 चपात्याचा ना आता तहानभूक लाडू करणार आहे त्यांच्यापुरतं. 2 चपात्याचं बस होऊन जाते. तर हे ताट घेते, ह्या ताटामध्ये चपात्या काढते. तर ह्या 2 चपात्या घेते आणि हे झाकून ठेवू. आणि बघा आत्ताच थोडं शेंगदाण्याचं कूट केलं होतं, ह्यातच मी बारीक करणार आहे. आणि त्याच्या अगोदर मला गूळ किसून घ्यायचं आहे थोडंसं. तर गूळ पण लागणार आहे. तर गूळ आहे ना आधी थोडं किसून घेते. तर 1
1 वाटीभर गुळ लागेल बघा 2 चपात्यासाठी. तर ह्या रेसिपीचं नाव जर म्हटलं आताच्या ह्याच्यामध्ये मी तर म्हणजे ताण लाडू असं या रेसिपीचं नाव आहे. पण मी सांगू का, आता प्रत्येकांच्या आता ज्या मोठ्या ताई आहेत ना त्यांना माहिती असेल बघा, जेव्हा शिळ्या चपाती किंवा गरम म्हणजे जर गोड खायला सवय कुणाला असेल, मले तर खायची सवय असेल, तर माझी आई तर करायची बघा. तर तेव्हा काय म्हणजे मिक्सरचा जास्त वापर करत नव्हती माझी आई. उकळामध्ये चपाती बारीक करून कांडायची आणि त्याच्यामध्ये गूळ, सुंठ, बडीशोप करून ना त्याचं मोठं मोठं चपाती असायचं. आता मिक्सरमध्ये एकदम बारीक होते आणि त्याचं मलेदा करायचं. तर आमच्या गावात डोला वगैरे असतो. आपलं गावामध्ये मुस्लिम दैवत आहे, सगळ्यांचं ग्रामदैवत आहे. आम्ही सगळे मिळूनच करतो, सगळ्यांच्या सण आम्ही करतो. मग त्यावेळेस चोंग पण करते माझी आई. चोंग तर खूप छान, त्याला तर खूप काय काय असते. सुंठ, बडीशोप, खसखस असते, परत किसलेलं गुळ असते आणि छोट्या छोट्या चपात्या बनवायचं. ते डिझाईनचं पोलपाट असतं, त्या पोलपाटावरती आणि खाली चपाती, त्याच्यावरती ते सगळं सारण घालायचं आणि त्याच्यावरती एक चपाती आणि त्याला स्टफ करायचं आणि भाजायचं. छान लागतंय तसं पण. तर आता हे निघाले ताण लाडू, गोड लाडू. तर खरं ह्याला मलेदाच म्हणतात, पण सईपरीला हे भारी वाटते, गंमत वाटते. असं ना का पोटात अगदी आपलं पौष्टिक असं जाते म्हणायचं, गप्प बसायचं. तर मला किती गुळ लागते तेवढं तर मी गुळ घेणार आहे बघा आता अंदाजानुसार. तर 2 चपात्या आहेत, ते 2 चपात्या आहे ना आधी मिक्सरमध्ये बारीक करते. कुठल्या तरी गोष्टीनं पोटामध्ये पौष्टिक असा पदार्थ जातो, हे महत्वाचं आहे. असं चपाती खाण्यात पोरं. आणि कधी कधी माझी आई ना, जर माझ्या वहिनीला पण आवडते, त्यांना जर मलेदा खायचं झालं म्हणजे हे ताण लाडू, भूक लाडू, तर गरम गरम आई काय करते, जसे आपण रोट करतो ना घडीची चपाती तेल लावून करतो, तेलाची वगैरे चपाती करायची नाही. लावून गोळा करताना पण तेल लावायचं नाही आणि भाजताना पण तेल लावायचं नाही. मिक्सरला ना बारीक करून घेते अगदी. अशा पद्धतीनं केलेले मी बारीक. आणि ह्याच्यामध्ये ना मला वाटतं ते एवढं गुळ बसेल, जास्त पण गुळ नको. आणि वेलायची पावडर ते मी नेहमी जास्तीचं असतं माझ्याकडं, एक्स्ट्राचं काय बनवायचं झालं पटकन बनवून होतं. वेलायची पावडर. तर सुंठ मी नाही टाकत, मुलं शक्यतो खात नाही सुंठ. आणि ओळीत काय तूप उतरायला लागलं आपलं आणि तूप. तर नेहमी तुपाचा तेलाचा जेव्हा आपण डबा घेतो, मसाला डबा, त्यावेळेस पूर्ण स्वच्छ पुसूनच ठेवायचं. परत एकदा मुलांच्या ना टिफिनसाठी आता सकाळची शाळा चालू होते ना सईपरीची, तर असं करायला काय हरकत नाही बघा. त्यांना अगदी स्मूथली छान झालेले. तर आधी घातलं ना त्या ताटातून बोलून बाहेर काढून ठेवते. तर ह्याच्यामध्ये तुम्ही मजार गुळाचं पाकिट का ठेवले, जेव्हा मला गुळ फोडायचं असतो तर ह्या गुळाच्या पॉकेटमध्येच मी फोडून घेत असते. त्यामुळं गुळाचं कॅरी बॅग मी ठेवत असते. तर छान आहे जे ना, जितकं पाहिजे आकाराने तेवढे मस्त लाडू वळून घ्यायचे एकदम मस्त. 2 चपातीचा. तर आम्ही तर ना दुधाबरोबर खात होतो. तर हे कोरडं पण होतं अगदी, जर तुम्ही तूप जर नाही घातलं तर कोरडं पण छान लागतंय. तर आता कसं सईपरी वगैरे खातात, आहे तूप माझ्याकडे भरपूर आणि तूप घातलेलं चांगलंच.
असे लाडू तर मी तर दुधाबरोबर खायला लावणार आहे. एक तर वाटीत ठेवायचं लाडू आणि दूध टाकायचं, त्याच्यावरून आणखी तूप घ्यायचं गरम करून, मस्त लागते. तर आमची आई तर आणखीन सुद्धा मलेदा म्हणजे दानभूक लाडू आपलं ह्याच्याबरोबरच खाते, दुधाबरोबरच खाते. विचार आले मी नसताना करायला. चपाती, गुळ आणि विलायची पावडर. कसं झालंय? हा, कसं आहे टेस्टला? खरं सांगायचं, कॅमेरा समोर असं म्हणायचं नाही, आईचं मन राखण्यासाठी म्हणा. डब्यासाठी चालेल का? ओके ना? शनिवारी ओके. मग आता सकाळ शाळा तुम्हाला असंच करायचं. आता पौष्टिक पौष्टिक पोहे उपीट बंद करायला पाहिजे. एक दिवस पोहे, एक दिवस हे. हा, परीने लाडू फस्त केले. इकडे सगळ्यांसाठी ठेवलंय चहा. बघा 2 राहिलेले आहेत. मस्त चांगली गोष्ट आहे, खातात ते. तर आम्ही पिऊन घेतोय चहा. माहिती ना पुढच्या वर्षी पेरायचं, तर ह्याच्यामध्ये लिंबाचा पाला आणि पावडर टाकायचं आलंय. पावडर टाकले आम्ही परत उगाच सेफ्टीसाठी कशाला. भरपूर असं ऊन लावलेलं आहे. आणि आपल्या बाजरीमध्ये बघा खाऊन खाऊन इतकी बाजरी राहिली, तर ही बाजरी आधीमध्ये खायला म्हणून ठेवतोय. आणि बघा ज्वारी वगैरे सगळ्यांना उन्हाळा लावून पावडर लावून अंडे खाली गेले. तर आता कणगी टाकायचं चालू आहे काम. तर झाडांना पण पाणी घातलं, तुम्हाला दाखवते. उन्हामुळे झाडांवर किती परिणाम होतो ते. बास तेवढा आहे औषध, बास का त्याला तेवढं? पाला तेवढं टाक. हरभरा लावलंय, हरभरा पण टाकायचा आहे. सगळे ज्वारीचे कणगीतच टाकूया. आणि हे बघा उन्हामुळे झाडांची अवस्था. दर 2 दिवसाला घालते मी पुढच्या झाडांना पाणी, कारण की हे काय फळांचे झाड नाही, त्यामुळे जास्त म्हणजे नादाला लागत नाही. पण 2 दिवसाआड मात्र टवटवीत राहण्यासाठी पाणी घालत असते. हे बघा अजून मे महिना कुठल्या कुठे आहे, मार्च लागलाय आजपासून, तर असे सुकायला लागलेत. तर झाडांना असं सगळं पाणी घालून घेतलंय. आणि इथं पण जरा आपल्या ओठ्यावर इथं पण मारून घेतलंय मी पाणी. थोडंसं गारगार वाटतंय पाणी दिल्यामुळं. टाका हे बाबा तिथनं सावकाश. हे काय टाकताय? बघा कसं टाकताय. तार लागेल की इकडं, व तार आहे इकडं. सावकाश. आणि गेल्या वर्षीच कलर दिला होता, पावसाने सगळं कलर गेला ह्याचा. तेव्हा असं मोकळं टाकायचं चालू आहे. बलू त्याचं चाललंय बघा हिशोब. त्याकडं कसं ज्वारी पेरली का नाही, बलुतेदारी पद्धत, जसं की 5 चुंदा म्हणजे पेंड्या द्यायचं असते ज्वारीचे. आणि ज्वारी पण द्यायची असते, पायली 2 पायली किती का असं ना. पण ह्या वर्षी आमच्या गावात जास्तीचं ज्वारीची पेरणी झालीच नाही. एक लय झालं बघा 30% तर असेल. त्यातलं सगळं बाटूकच आहे. ज्वारी म्हणून कोणाला काही झालीच नाही. मग आम्ही काय करतो, बुडवायचं नाही. जसं की बघा सगळे जे जे काय आहेत काका, सगळ्यांना गुरुवापासून ते पूजापर्यंत. मग आम्ही काय करतो, मका आपली पिकते जास्त, मग मका चांगला एक पोतभर ठेवतो आणि सगळ्यांना देवतो. मग तेच चाललंय आईंचं. आता काय मका द्यायचं ठरलंय. एक एक पाहिली का? आणि हेच काय करूया ह्यांना विचारा की वर ठेवायचंय का? वर ठेवायचंय का? मग काय येईल तेव्हा काढून देऊया, येईल तेव्हा काढून देऊया. साफसफाई करताना त्रास होईल परत आपल्याला यात्रेत. दररोज थोडं थोडं टाकतोय यांच्या वेळेनुसार. सकाळी गेले की संध्याकाळी येतात, मग ह्यांना टाइमच मिळत नाही. थोडं शनिवार बाजार. तर कोथिंबीर आणले, कलिंगड, परत मेथी, कांदा, चाकवत. चला काय आणले, दोडका आणले, पावठा, टमॅटो, बीट आणले, सईपरीच्या डब्याला लागतं. तर चला, तरी सगळ्या भाज्या काढून मला घ्यायचं निवडायला. हे सगळे बघा बाहेर. मला वाटतं 4 सव्वा 4 लागलं असतं घरातलं सगळं क्लिनिंग करून. परत पाठीमागचं पुढचं सगळं झाडावं लागतंय. खूप असं कचरा आणि पालापाचोळा. तर आणि तरी पण बघा मी जे का आपलं गार्डन मधले शॉर्टकट झाडते, झाडून झाडून पण खरं दमायला पण होतंय, कंबर दुखते. तर इतका पालापाचोळा, शेळ्यांचं चारा पाणी, पर त्याच्यानंतर न झाडांना पाणी, भरपूर अशी भांडी. सईपरी घरात असेल तर भरपूर अशी भांडी पडतात. आणि बाजार आता काढायचंय. आणि शनिवारचा बाजार म्हटलं की आजूबाजूचे सगळे येत असतात बाजाराला.
छान वाटते शनिवारचा बाजार असले की लगेच भजे वडापाव. तर वडापाव आणले होते, वडापाव पण खाऊन घेतले. ज्वारी टाकून घ्यायची होती, ज्वारी खपली, बी बियाणे सगळं बी बियाणं सुद्धा टाकून घेतलं. आता बघा म्हटलं चला आता भाज्या नीट करावं, परत स्वयंपाकाला लागायचं असते. काय स्वयंपाक करावं आता बघू, आता काय आणलेत हे त्याच्यावर मी ठरवणार आता काय करायचं स्वयंपाक. ते थोड्या करून मिरच्या आपण तोडून आणलेल्या का नाही, तर हे बघा वाळून आणले इतकं झाले. तर ह्याला बांधून ना एका बाजूला ठेवणार आहे. आणि आपला मसाला करायचा मिरच्या निवडून तर ठेवल्यात, पण त्याला आणखीन तर हात लागला नाही मसाला करायला. आणि भाजीपाला बघा जे काही वांग वगैरे आहे तर एका कॅरी बघातच ठेवले, टमॅटो वांग धुवून स्वच्छ. आणि इकडे बघा पावटा आणि वाटाणा असे डब्यात ठेवते मी. तर हे बघा असं व्यवस्थित राहतं. आणि हे मला मेथी उद्या लागणार आहे, त्यामुळे मी याला काही धुतले नाही. उद्या भाजी करताना अगदी व्यवस्थित असं धुणार आहे. आणि संध्याकाळ स्वयंपाकाचं बाजरीची भाकरी आणि दोडक्याचा रस्सा बनवणार आहे. तर असं संध्याकाळचं माझं नियोजन आहे बघा. तर सईपरी किती उशीर झालं, बाहेर गेल्यात खेळायला, तर त्या काय आलेच नाहीत. म्हटलं चला त्यांना पण हात मारून घेते, देवाला दिवा पण लावून घ्यायचंय. तर बघा घरात ना पाहुणे आलेले, तर त्यांचं चहा पाणी वगैरे झालं आणि भाकरी करायला घेतले, लागत बाजरीची भाकरी. तर चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे. सईपरी पण काय अजून आल्याच नाहीत, खेळायला लागलेत बाहेर, त्याचं तिथं कालवा चालू. म्हटलं पटकन स्वयंपाक करावा, संध्याकाळचे 8 वाजले. तसं बघायला गेलं तर खूप उशीर झाले. आणि जे कुरुडे ठेवलं त्यांना बाजूला ते पण मला सगळं आत नेऊन ठेवायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.